नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळाच्या पिठाचा म्हणजे रेशनच्या तांदळाच्या बॉबी पापड बनवणार आहोत। बघा, अतिशय खुसखुशीत होतात, पांढरे शुभ्र आणि करायला सोपे आहेत, कमी साहित्यामध्ये होतात। तर तुम्ही हे एकदा बनवून ठेवले तर वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता। बघा, इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता हे पीठ कसं तयार केलं आहे बघा, तांदूळ मी स्वच्छ निवडून धुवून चाळणीवर निथळत ठेवले, नंतर सुकवले आणि गिरणीमधून दळून आणले। दळून आणल्याच्या नंतर हे पीठ आपण चाळून मोजून घेतलं आहे। आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं। इथे एक जाड तळाची कढई घेतली आहे मी, तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, फक्त ते जाड बुडाचं किंवा तळाचं घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ तळाला चिकटत नाही। आता आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तर इथे मी 2 वाटी पाणी उकळायला ठेवत आहे। आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची। हवा तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं पाणी गरम करायला ठेवा आणि थोडंसं काढून नंतर मग गरज पडली तर ते टाकू शकता। आता मी बरोबर 2 वाट्या पाणी इथे टाकलं आहे, त्याला आपण खळखळून उकळी काढून घेऊ। आता या पाण्याला खळखळून अशी उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पाव चम्मच पापड खार सुद्धा टाकणार आहोत। पापड खार जरूर टाका, याने म्हणजे हे बॉबी पापड जे आहेत ते छान असे फुलतात। आता हे मिक्स केल्याच्या नंतर थोडं थोडं पीठ टाकायचं, एका हाताने असं मिक्स करत जायचं। इथे पटापट आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं की यावर आपण लगेच झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ। एक 2-3 मिनिटाच्या नंतर आपण याचं झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता, अगदी बरोबर आपण घेतलं आहे। आता ना मी पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायला पाहिजे होतं, तर आता टाकते। तुम्ही पाण्यामध्येच म्हणजे जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवतो तेव्हाच साधारण 1 चम्मच एवढं तेल यामध्ये टाका, याने या पापडाला छान चकाकी येते आणि मस्त होतात, तर जरूर टाका। आता हे तेल टाकल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि पुन्हा हे असं झाकून ठेवायचं। थंड पाणी घेते मी इथे आणि असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे याला अशी छान वाफ येते आणि हे व्यवस्थित शिजलं जातं। असं तुम्ही इथे पाहू शकता। आता पुन्हा झाकून ठेवते, 2 मिनिटच आपल्याला वाफ घ्यायची। 1-2 मिनिटं आपण याला पुन्हा छान वाफ काढून घेतली आहे। आता हे पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखणार बघा आपण, तर काय करायचं, या गरम गरम पिठाची अशी पाण्याच्या मी हाताला पाणी लावून घेतलं आहे थोडंसं आणि याची अशी गोळी तयार करून बघायची आहे। जर आपल्या हाताला किंवा बोटाला चिकटली नाही तर समजायचं हे पीठ छान असं शिजलं आहे। आता 7 ते 8 मिनिटं हे पीठ मी शिजवून घेतलं आहे
आता झाकण ठेवते, गॅस बंद करते आणि थोडंसं असंच 2-3 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे हे अजून छान शिजेल पीठ. तर इथे 2-3 मिनटं आपण असंच ठेवलं होतं हे पीठ. आता एक सुती कापड घेतलं आहे मी आणि ते ओलं करून घेतलं आहे. तुम्ही पॉलिथिनमध्ये देखील हे पीठ घेऊ शकता, पण मी सुती कापड घेतलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ओलं करून घ्यायचं. आता हे जे पीठ आहे ते आपण या कापडावरती काढून घेणार आहोत, सुती कपड्यावर. आणि गरम असतानाच आपल्याला हे मळायचं आहे. पीठ मळून घेतल्यामुळे सुद्धा स्मूथ आणि छान असे हे पापड होतात. तसं हे व्यवस्थित गरम गरम असतानाच मळून घ्यायचं. साधारण 2-3 मिनटं लागतात बघा. स्मूथ याचा गोळा तयार करून घ्यायचा. गरम असल्यामुळे तुम्ही ग्लासाने किंवा वाटीने देखील हे मळू शकता. आता मी इथे एका वाटीचेच बनवत आहे. तुम्ही अगदी 1-2 किलोचे सुद्धा हे पापड सहज बनवू शकता. इतकी सोपी पद्धत आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान पीठ आपलं तयार झालं आहे. अजिबात या कापडाला सुद्धा चिकटत नाही हे पीठ. तर मी सांगेन शक्यतोवर कॉटनचं कापडच घ्या पॉलिथिनपेक्षा, कारण हे पीठ खूप गरम असतं आणि गरम गरम पॉलिथिनमध्ये टाकायला नको. आता चला लगेच आपण याचे पापड बनवायला घेऊ. आता हे पीठ आपण घेतलं आहे. असा साचा घ्यायचा आणि ही जी पापडी बनवायची चाळणी असते ती या साच्यामध्ये टाकायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि हे पीठ या साच्यामध्ये भरायचं आहे. व्यवस्थित असं भरून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकण ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण टाकून घ्यायचं. व्यवस्थित झाकण असं फिट्ट करून सहज आपण ह्याचे पापड टाकू शकतो. तर मी इथे सुरुवातीला आता सावलीमध्ये टाकून घेते आणि नंतर मग कडक उन्हामध्ये वाळवून घेते. तर आता तुम्हाला मी इथे टाकून दाखवते. हे सुकल्याच्या नंतर आपण तोडून सुद्धा घेऊ शकतो. तर मी इथे असे लंबेच टाकत आहे बघा. नंतर आपण तळायच्या वेळेस याचे तुकडे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचे. आणि हे जरी आता तुम्हाला असं वाटलं की हे चिकटलेले आहेत, थोडेसे सुकल्याच्या नंतर हे सुटे सुटे होतात. आता हे बाकीच्या पिठाचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेते. तर असे हे आपण बॉबी पापड टाकून घेतले आहे बघा. आता एक 2-3 तास सावलीमध्ये सुकवते, नंतर वाळवून घेते चांगल्या प्रकारे आणि मग तळून सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपण हे वाळवून घेतले आहे कडक उन्हामध्ये, असे तुम्ही इथे पाहू शकता. आणि याचे आपल्याला म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे, आपण तळून बघणार आहोत. तर असे हे जे लांब असतात ते थोडे असे तोडून घ्या
आणि म्हणजे तळायला सोपं जाईल बघा कढईमध्ये. तर एवढे लांब लांब आपल्याला तळता येणार नाहीत. असे आपल्या आवडीनुसार याचे तुकडे करायचे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. आता हे केलेले तुकडे आपण थोडे थोडे टाकणार आहोत या तेलामध्ये, कारण ते तळून ना छान डबल टिबलने फुलतात. तुम्ही पाहू शकता किती असे पांढरे शुभ्र झाले आहेत आणि फुलून बघा किती मोठे झाले आहेत. तर इथे मी तुम्हाला हा जे वाळलेला बॉबी पापड आहे तो दाखवते आणि तळून बघा किती असा फुलला आहे. अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायला तर अप्रतिम लागतात आणि एकदा केले की वर्षभर टिकतात सुद्धा. तर असे हे आपण रेशनच्या तांदळापासून बॉबी पापड बनवलेले आहेत. तर तुम्ही करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता हे थोडेसे तळते आणि मग बाकीचे हवाबंद डब्यामध्ये मी भरून घेते. तर भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.